टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभारण्यात येतोय आणि या पुतळ्याचं काम जवळजवळ 100% पूर्ण झालेलं आहे। माझ्या मागे पाहताय कशा पद्धतीने हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। जवळजवळ 2 महिने या पुतळ्याचं काम सुरू होतं आणि आता कुठेतरी हा पुतळा पूर्ण झालेला आहे आणि हा पुतळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा आता इथे येऊ लागलेले आहेत। जर बघितलं तर या जो पुतळा आहे तो मालवण शहरातील मेढा राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि हा पुतळा 200 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल असा बनविला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणीसुद्धा करण्यात आलेली आहे। नव्या पुतळ्याची उंची जवळजवळ 93 फूट उंच आहे, तर 31,75,00,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता त्याला मिळालेली होती। मिसेस राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हा पुतळा उभारण्यात आला आहे। यापूर्वीचा होता शिवपुतळा हा जमिनीपासून 40 फूट उंचीचा होता, मात्र हा आता नव्याने जो उभारण्यात आलेला आहे पुतळा तो 93 फूट उंचीचा आहे। आपण पाहता या पुतळ्याचं काम कशा पद्धतीने 100% पूर्ण झालेले आहे आणि या ठिकाणी पर्यटकसुद्धा पाहण्यास येत आहेत। अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। 1 मेला याचं लोकार्पण होणार होतं, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा जे लोकार्पण आहे ते पुढे ढकलण्यात आलं आहे। मात्र जर बघितलं तर हा पुतळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकसुद्धा इथे येत आहेत। हा पुतळा अगदी मालवणच्या पर्यटनाची शान ठरतो आहे। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला इथून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्याच्याच बाजूला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि हा पुतळा सध्या पाहण्यासाठी पर्यटकांची सुद्धा मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।